नमस्ते फ्रेंड्स, शीतल लाईफ चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते। तर आज आहे धनतेरस आणि सगळ्यात पहिले तुम्हाला धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा। तर धनतेरसच्या दिवशी काहीतरी वस्तू घ्यायची असते, चांदीची किंवा सोन्याची। तर आज आम्ही चांदीची वस्तू आणलेली आहे। तर व्हिडिओमध्ये बघू शकता की ही वस्तू काय आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि कशी आहे ते पण सांगा मला। तर ही एक चांदीची वस्तू धनतेरसच्या दिवशी आणायची असते। नंतर आम्ही धनतेरसची तयारी केलेली आहे। तर बाहेर छानपैकी मस्त दिवे लावलेले आहे, रांगोळी काढलेली आहे आणि छोटीशी पूजा मांडलेली होती। तर कमेंटमध्ये मला हे पण सांगा की माझी रांगोळी आणि पूजा कशी आहे। तर आता पूजा कशी मांडायची धनतेरसची हे मी तुम्हाला सांगते आहे या ब्लॉगमध्ये। तर धनतेरसची पूजा आपण लक्ष्मीपूजनसारखीच मांडणार आहोत। आपल्याकडे जे काही धान्य आहे ते आपण अशा मातीच्या मडक्यांमध्ये भरणार आहोत। ते आपल्याला बाहेर भेटून जातात, असे मडके आणायचे, 7 किंवा 5 आणायचे आहेत। तर मी 5 आणलेले आहेत। तर सगळ्यात पहिले चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल कपडा आतरायचा आहे, कलश पुजून घ्यायचा आहे आणि असे 2 फोटो असतील तर ते देवाचे 2 फोटो ठेवायचे आहे आणि समया लावायच्या आहे। आणि या दिवशी 14 देवे आणि धण्यांची पण पूजा करायची असते। तर अख्खे धणे आणायचे आहे आणि त्याची पूजा करायची आहे। प्रसादासाठी खीर बनवायची आहे आणि बत्ताशे आणि मुरमुऱ्याचं बाहेर पाकिट भेटतं, तो प्रसाद पण आणायचा आहे। तर अशी घरच्या घरी धनतेरसची छोटीशी पूजा मी मांडलेली आहे। कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा। तर आता चला मग पूजा करून घेऊया आपण। तर सगळ्या देवांना वगैरे पूजून घ्यायचं आहे आणि आपण प्रसाद आणलेला होता तो पण आपण सगळ्या देवांना ठेवून घेणार आहोत आणि गणपतीची आणि देवीची आरती करणार आहोत, पाया पडायचे आहे। तर कमेंटमध्ये मला हे पण सांगा की तुमच्याकडे पण अशीच पूजा मांडतात का दिवाळीच्या दिवशी। तर चला फ्रेंड, आपण गणपतीची आरती आणि देवीची आरती करून घेणार आहोत। तर आता इकडे आरती करून घेतलेली आहे आणि प्रसाद वाटायचा असतो, तो प्रसाद पण मी वाटलेला आहे। तर अशी होती धनतेरसची पूजा। तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि ब्लॉग जर शेवटपर्यंत बघितला असेल तर छोटंसं लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय फ्रेंड्स।